हलकी फुलकी कधी नेसता येणारी अशी ही साडी चार चौघात तुमचा लुक वाढवणार नाही असे मुळीच होणार नाही। साडीवर असलेले बारीक नक्षीकाम, सोने चांदीच्या जरीचे काम असे या साडीचे वैशिष्ट्य आहे। काळानुसार या साडीमध्ये अनेक बदल झाले आहेत। प्युअर चंदेरी सारखी दिसणारी अशी साडी देखील आता बनवून मिळते, पण त्याला ओरिजिनल साडीची अजिबात सर नाही। 10,000 रुपयांच्या पुढेच या साड्या असतात। या साड्या कोणत्याही समारंभासाठी अगदी परफेक्ट आहेत। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चंदेरी साडी ही तिच्या नक्षीकामामुळे वेगळी दिसते। या साडीवर अगदी कमी प्रमाणातील जरी काम केले जाते। यावर फुलं, मोर आणि नाणी यांचे नक्षीकाम असते। या साडीचा काठही विशेष असतो, कारण याचा काठ विरुद्ध दिशेला विणला जातो। तर त्यानंतर एक जरीची पट्टी असते। या साडीवर थोडासा बनारसचाही परिणाम जाणवतो, कारण ज्याप्रमाणे बनारसी साड्यांमध्ये मीनाकारी काम, फुलं, कैरी बुट्टी असे काम असते, असे या साड्यांमध्ये देखील जाणवते। चंदेरी साड्यांमध्ये राजघराण्याचा वारसा आहे, त्यामुळे या साड्या अगदी कोणत्याही समारंभामध्ये चार चांद लावण्याचे काम करतात। पूर्वी या साड्या फिकट रंगातच मिळायच्या, पण आता या साड्या गडद रंगामध्येही मिळतात, ज्या दिसायला फारच सुंदर दिसतात। अशा साड्यांवर तुम्हाला कमीत कमी ज्वेलरी आणि सुंदर दागिने घालता येतात, त्यामुळे अशा साड्या फार उठून दिसतात। कॉटन आणि सिल्क अशा प्रकारात या साड्या असल्यामुळे या साड्या मुळातच वजनाला हलक्या असतात, त्यामुळे नवरी ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी अशा प्रकारे या साड्या नेसू शकते। तर मंडळी, चंदेरी साड्या आहेत ना, कधीच गरम पाण्यात धुवू नका, नाहीतर त्यांचा गोळा होतो। एका बादलीत साधं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं माइल्ड डिटर्जंट घालायचं, त्यात साडी ही बुडवायची, पाण्यातून काढून धुवायची। साडी वाळत घालताना त्याचे जरी काम बाहेरच्या बाजूला असू द्यायचे, त्यामुळे त्याचा मुख्य लुक अजिबात खराब होत नाही। साडी अधून मधून काढून त्याची घडी मोडायची बर का, कारण त्यामध्ये असलेली जर खराब होऊ शकते, तिला डाग देखील पडू शकतात। इस्त्री करतानाही विशेष काळजी घ्यायची, आतील बाजूने इस्त्री करायची। आता चंदेरी साड्यांची माहिती घेतल्यानंतर अवश्य या साड्यांची खरेदी करा। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या चंदेरी साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा, आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।